आपणास खूप साऱ्या शुभेच्छा, आपला सन्मान. चला मॅच सुरू करायची आहे, महत्वाची मॅच. या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या या सगळ्या मित्रांना वर्षातून एकदा भेटण्याची संधी सुद्धा आम्हाला मिळते. मजा येईल आता ही मॅच पाहण्यासाठी. कल्याण विरुद्ध डोंबिवली अशी लढत आहे. दिवा डोंबिवली विरुद्ध कल्याण अशी लढत आहे. महेश आणि आकाश ही जोडी मैदानात दाखल झालेली आहे. धीरज मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या बॉलिंगच्या जोरावर घेतला होता. महत्वाची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे खरी, परंतु पाहूयात. मॅचला होते सुरुवात. अजित निकम सर, पद्मनाभ प्रभू सर, बाबू सर मैदानाच्या आतमध्ये आणि एका बाजूला कल्याण, एका बाजूला दिवा डोंबिवली. मॅच सेमीफायनलची. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळले आणि फिल्डिंग मात्र चांगली तिकडे पाहायला मिळते. आकाश यांनी रिव्हर्स खेळला खरा. एका बाजूला रिव्हर्स स्पेशलिस्ट आकाश आहेत, एका बाजूला सागर आहेत. अशीच लढत पाहायला मिळते. वर्षातून एकदा येणारा हा सोहळा या परिसरासाठी देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. या परिसरातील प्रेक्षकांसाठी आणि अख्ख्या मुंबई महाराष्ट्रासाठी देखील ही स्पर्धा तेवढीच महत्त्वाची आहे. मोटरसायकल कोणाला मिळणार याची चर्चा आहे. ओ वेगात यष्टीरक्षकांच्या दिशेने डॉट बॉल. पुढे सरसावले. स्ट्रोक मात्र या ठिकाणी खेळला जातोय महेश शिंदे यांच्या बॅटमधून. धावा 4. चांगला स्ट्रोक इकडे खेळलाय. एकंदरीत 5 धावा झालेल्या आहेत. अंडरआर्म क्रिकेटला सुद्धा आता चांगले दिवस आले आणि येणं गरजेचं पण आहे. आजही मोटरसायकल आहे माझ्या मते, उद्या सुद्धा मोटरसायकल आहे. यावेळेला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला खेळलाय हा बॉल. तिकडे बॉल तटवल्यानंतर 1 रन त्या ठिकाणी घेतले जात आहेत आकाश यांच्याकडून. आकाश आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर महेश यांना आपण पाहतोय. सलामीची जोडी. पहिली ओव्हर सुरू आहे. धावसंख्या झाली आहे 7. यश कोकू आम्हाला या सगळ्या गोष्टी कळवत आहेत. हो यावेळेला स्ट्रोक मात्र या ठिकाणी खेळला जातोय. धावा 4 आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 11.
चांगला फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळालं. रन कंप्लीट केली आहे. 1 रन तिकडे मिळेल आणि धाव फलक जर पाहिलं तर आता 12 वर जाताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकात 11 रन आल्या. वाह कडक जबरदस्त फटका. बॉलला पाठवलं जातंय सीमा रेषा पार. काय फुटवर्क पाहायला मिळालं. लाजबाब टायमिंग. आणि महेश शिंदे धावफलक 16 वर जातोय. किरण शिंदेला आपण जबरदस्त परफॉर्मन्स करताना पाहायला मिळालंय, परंतु आज महेश शिंदे त्यांचेच बंधू चांगलं क्रिकेट खेळत आहेत. 16 धावा धावफलकावर आहेत. महेश चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चांगली स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. आकाश जोडीला आहेत. चांगली धावसंख्या मात्र या ठिकाणी बनवली गेली आहे. महेश शिंदे यांनी गेल्याही वर्षी ही स्पर्धा गाजवली होती. अक्षरशः धुमाकूळ घातला होता. यावेळेला देखील मनगटी फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटला खेळला. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच आहे. मानाची स्पर्धा आहे. देवा प्रतिष्ठान म्हटलं तर सगळ्यांचीच आवडती स्पर्धा. कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता ही स्पर्धा पाहायला मिळते आणि दरवर्षी नवनवीन खेळाडू या स्पर्धेत चांगला परफॉर्मन्स देतात. 17 हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. इकडे तिसऱ्या पंचांची मागणी सरांनी घेतलेली आहे.
17 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आकाश. आकाश वर्सेस आकाश. आकाश शिंगाडी वर्सेस आकाश गुरसाळे. आकाश या स्पर्धेत चांगले खेळलेत दोन्ही सुद्धा. चांगला बॉल. पदलालित्य दाखवलं खरं, परंतु 1 रन त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 2 ओव्हरचा एक चेंडू बाकी आहे. सेमीफायनलची मॅच. यानंतर कोण फायनल खेळणार? स्वराज प्रतिष्ठान बरोबर त्याच्यासाठी सुरू असणारी मॅच. कल्याण वर्सेस दिवा डोंबिवली अशी असणारी मॅच. चांगला बॉल पाहायला मिळतोय. दोन ओव्हरचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावर. विशाल जाधव येतात बॅटिंग करण्यासाठी. बायकरमॅन जोडीला महेश शिंदे आहेत. डीपीएल मिस्टर डीपीएल कृष्णा बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 19. शेवटची ओव्हर. शेवटचे षटक या पहिल्या डावातील सेमीफायनलच्या मॅच मध्ये. बॅकफुटला गेले. स्ट्रोक तिकडे खेळलाय, परंतु फिल्डिंग चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी दाखवले गेलेले आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी.
चला मॅच सुरू करायची आहे. 2 धावा तिकडे कळवल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या 2 पुसते 21. 21. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. एका बाजूने जर पाहिलं तर महेश शिंदे यांच्याकडे किती क्षमता आहे, विशालकडे क्षमता आहे. या दोघांना प्रयत्न करावे लागतील. कृष्णा मात्र बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. पिचिंग 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 चुकीच्या ठिकाणी. वाईट बॉल. बावीस. शेवटची ओव्हर आहे. ओहो चांगला बॉल. बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं. जागेवरच बॉल थांबतोय. रन नाही मिळणार आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव. कुठेतरी दिवा डोंबिवली टीमला इकडे एखाद्या चौकाराची देखील आवश्यकता आहे. येणारे 4 बॉल बाकी आहेत. कृष्णा यावेळेला पुढे सरसावले. स्ट्रोक खेळलाय. गॅप मध्येच बॉल जातोय. बॉल सीमारेषा पार. 4. या 5 धावांनी खूप फायदेशीर राहिल्या आणि धावसंख्या 27 वर जाते. 27 वर जाते आणि अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल बाकी आहेत. या चौकाराने मॅचचं गणित बदललंय. पाहूया आणखीन एखादा येईल का. महेश टॅलेंटेड खेळाडू आहेत. संधीची वाट पाहत असतात आणि त्याच्यानंतर बॉलची वाट लावतात. आणखीन एक चांगला फटका. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 रन घेतलाय. दुसऱ्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात महेश रनआउट होत आहेत. शेवटचा षटक आहे. ओमकार पाटणे आणखीन एक युवा टॅलेंटेड खेळाडू अंडरआर्म क्रिकेटमध्ये डोंबिवली परिसरातील पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी येत आहेत. कृष्णा बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत आणि धावफलक जर पाहिलं तर 28 वर आहे. 28 वर आहे. ओमकार पाटणे. एक टीम म्हणत असेल एखादा 4 येऊ दे. एक टीम म्हणत असेल 4 नको जाऊ देत. ओमकार पाटणे. चांगला फटका. चांगला फटका. ओमकार पाटणे. काही फरक पडत नाही तुम्ही कितव्या नंबरला कितव्या ओव्हरला बॅटिंगला गेलात. तुम्ही काय करता याला महत्व आहे. आणि पठ्ठ्याने मागे सुद्धा पहिल्याच बॉलला चौकार मारलाय आणि
पठ्याने धावसंख्येला पुढे पाठवले 32 धावा. ओमकार पाटणे चांगली कामगिरी केली आहे. आपल्या टीमला चांगल्या बऱ्यापैकी स्थितीत नेत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही 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 यशस्वी झाले. डॉट बॉल. चांगल्या बोले. यावेळेला पुढे मारलाय. बॉल अडवला जातोय आणि तिकडे 1 रन मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो. 33 विजयासाठी पाहिजे 34. एक चांगलं आव्हान आहे परंतु मजा येईल यामध्ये सुद्धा. एक डाव संपलाय. दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत. 34 धावांचं लक्ष्य तसं पाहिलं तर एक मोठं आव्हान आहे. परंतु क्रिकेटमध्ये कोणतंच आव्हान सुरक्षित नसतं. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं असतं. मैदानाच्या आतमध्ये अंडाराम क्रिकेटचा मिस्टर 360 बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सागर पावशे, चिट्टू कल्याण. काटेमानिवली गावाचं नाव मात्र ज्या खेळाडूने केले असा खेळाडू पाहायला मिळत आहेत. सागर. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला बॉल बॅकफुटला गेले. बॅटची कडा घेतली आहे. तिकडे एक धाव मिळेल. अन्नू भोईर आणि सागर पावसे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक चिकनघरचा स्टार, एक काटे माणवलीचा. समोर जर पाहिलं तर विशाल आहेत. या बैला स्टोक्स फेअर लेगलाय. विशाल जाधव दिवा. परंतु या सगळ्यांनी सुद्धा दिव्याचं नाव केलंय. चांगले खेळाडू आहेत, मेहनती खेळाडू आहेत. दिवा डोंबिवली परिसरातील सुद्धा समोर आहेत. कल्याण परिसरातील खेळाडू.
ओ बॉल जातोय यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. एक वेगळी स्टाईल आहे, गुडघा जमिनीवर टेकवून मात्र स्ट्रोक खेळण्याची एक वेगळी शैली आहे सागर यांची. डॉट बॉल, 3 बॉलमध्ये 2. काही चौकारांची आवश्यकता आहे. आता पुढे आले आले काय खेचलं त्यांना पुढे आणि इकडे वाईट बॉल कवला जातोय आणि त्याचबरोबर विकेटही आली आणि ती सुद्धा महत्वाची. प्रवीण खणका. खणकाला मागील मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये खणखणीत बॅटिंग करावी लागणार आहे. पाहूया खणका. सागर मात्र माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. हे षटक चांगले राहिले आतापर्यंत. बॅटची कडा घेत बॉल मागे निघालाय, अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली फिल्डिंग. चांगला बॉल, चांगला बॉल. गरज आहे, गरज आहे या ठिकाणी काही चांगल्या फटक्यांची. ते येतील का? चौकार खेळावे लागतील सातत्याने. ओमकार पाटणे आलेत बॉलिंगसाठी. पहिला बॉल अक्रॉस खेळले जरूर, परंतु तिकडे एकच रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 रन झाले आहेत. 34ची आवश्यकता. 29 पाहिजेत. 11 बॉल 29. चौकार खेळावे लागतील, चौकार खेळावे लागतील. प्रितेश कोळी यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक स्वागत. वेगात बॉल टाकलाय, परंतु इकडे रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. या महत्वाच्या रन आहेत. 2 रन इकडे येतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते गरज आहे रनची. धावसंख्या 7 वर गेलेली आहे. अकरा बॉल मध्ये 27. काही चौकार पाहिजेत. काही चौकार आले तर टीम मध्ये मॅच मध्ये येईल. याही वेळेला चांगला स्ट्रोक या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतोय. परंतु एक पेक्षा जास्त काही नाहीये. चौकार नावाची कोंडी फुटलीच पाहिजे इकडे, कारण या डावामध्ये चौकार झाला नाही. अजूनही 8 रन झालेले आहेत. अजूनही 26.
एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा इकडे हळूहळू सामन्यावर पकड श्री 11 दिवा डोंबिवली संघ मिळवताना पाहायला मिळतोय. अक्रॉस खेळले एक रन. सामन्यावर आणखी पकड मात्र दिवा डोंबिवली संघ मिळवताना पाहायला मिळतोय. दहा धावा धाव फलकावर. अजूनही 24 ची आवश्यकता आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु सर्कलच्या बाहेर जाईल. अन्नू माघारी परततील. ओमकार पाटणे यांना यश मिळत आहे. वेगवान चेंडू पायावर आदळला जातोय आणि इकडे 11 धावा झालेल्या आहेत. मॅच बरीच लांब गेलेली आहे. अजूनही 6 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 23 ची आवश्यकता आहे. महेश ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळाला महेश यांचा सुद्धा या स्पर्धेत सुद्धा. श्री 11 दिवा डोंबिवली यांच्यासाठी पहिला बॉल चांगला वळतोय. 22 ची आवश्यकता अजूनही. आता केवळ औपचारिकता. क्या बात है अजित निकम सर. वा 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 फटका चांगला आहे. प्रवीण खणका यांचा खणखणीत फटका. चौकार. चार बॉल मध्ये 18. वा वा कमी गतीने वळवलाय बॉल. थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल. केवळ औपचारिकता. 3 बॉल बाकी आहेत केवळ. स्वराज प्रतिष्ठान कॅप्टन तयार राहायचंय. कडक 4. वा 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल मध्ये 14. चांगल्या बोले. यस या मॅच मध्ये विजयी होते टीम दिवा डोंबिवली श्री 11. जबरदस्त कामगिरी करत असताना या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय दिवा डोंबिवलीचा संघ. अभिनंदन दिवा आणि डोंबिवली दोघांचं सुद्धा. आणि आता फायनल मॅच स्वराज प्रतिष्ठान चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधात श्री 11 दिवा डोंबिवली. आणि कल्याण टीम आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. आणि सामनावीराचा पुरस्कार महेश शिंदे.
अष्टपैलू कामगिरी महेश शिंदे या. लगातार दुसऱ्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार महेश शिंदे. आणि आता फायनल मॅच आणि फायनल मॅचचा टॉस करण्यासाठी यायचंय. चला टॉस साठी या. रुद्र